एका घनदाट जंगलामध्ये शांत तलावाच्या काठी उंच गवतामध्ये मामा बदक राहत होती. तिची 4 गोड पिल्ले होती. सगळी पिवळीसर, मौसूद, अगदी गोंडस. सगळ्यात लहान होतं बिंबू. तो गोड आणि निरागस पण थोडा धीमा. एक सकाळी मम्मा पिल्लांना म्हणाली, चला रे पिल्लांनो, आज तुमचा पहिला पोहायचा दिवस आहे. सगळी पिल्ले आनंदाने क्वॅक्वॅक करत पाण्यात उडाले. पण बिंबू थांबला आणि आईला म्हणाला, मम्मा मला भीती वाटते. भीती वाटली तरी चालेल बाळा, मी इथेच आहे, प्रयत्न कर. तेवढ्यात एका कमळाच्या पानावर बेडूक बसलेला. तो बिंबूजवळ आला आणि बिंबूला म्हणाला, मलाही आधी भीती वाटायची, पण एकदा पोहायला शिकलो तर खूप मजा आली. बिंबूने दीर्घ श्वास घेतला. हळूच पाण्यात पाय ठेवला. सुरुवातीला तो डगमगला, मग तरंगला आणि शेवटी पोहू लागला. मामा बदक खुश झाली. शाबास बिंबू. बिंबू क्वॅक क्वॅक करत पोहत होता. आता तो फक्त लहान होता. तो झाला होता सगळ्यात शूर बदक. भीतीवर मात केली की नवं शिकणं सोपं होतं.